माझा आजचा दिवस ना इतका विचित्र आणि वाईट गेला ना, मी विसरणार नाही हा दिवस. सहनशक्तीचा ना नुसता अंत चाललाय. 12 वाजता मी घरातून बाहेर निघले, आता 3 वाजलेत. फक्त पार्सल टाकायला आली होती आणि रिक्षा पण नाहीये. 1 किलोमीटर झालं मी चालते, अजून 1 किलोमीटर जायचं आहे. काय माहित अजून किती किलोमीटर आहे, कारण रिक्षाच नाही. पुढे जायला सांगितलं, पुढे भेटेल. बघते हा रस्ता. 1 किलोमीटर माझं झालंय चालून. येताना किती चालले असेल आणि जाताना कुठं आहे काय माहिती चौक. येताना रिक्षा आलेली मला सापडत नाही, विचारत चालली. आली एकदा मी पोस्ट ऑफिसला. तर आताच मी घरी पोहोचले आणि आज माझा इतका बेकार दिवस गेला. बरोबर 3:30 वाजलेत. 3:30 वाजलेत मला घरी यायला आणि माझं त्यात डोळं तर आज इतकं बेकार झालेत, कारण बाहेर हवा खूप चालते आणि इतका घाण, बापरे इतके घाण. मला असं एकदम माझी एवढे पळापळ झाली नसते जर मला, मोर तर सतत टेरेसवरच आहे, इतकी माझी पळापळ झाली नसती जर मला जो कोणी पार्सल घेऊन जातात ना ते भैया, त्यांनी जर मला सांगितलं असतं की आधी की माझ्यासोबत पोस्ट ऑफिस सोबत पोस्टाने माझ्यासोबत जे कॉन्ट्रॅक्ट केलंय ते बंद केलंय आणि आता मला पिकअपचं नाही देणार ते. मग मी त्यांना फोन केला 12 वाजता, अभी तक क्यों नाही आहे पार्सल लेणे. मग ते म्हटले, आणि पार्सल मी उद्या पण देऊ शकली असती, पण मी पार्सल पॅक केले त्याला 3 दिवस झाले. पहिल्या ज्या दिवशी पॅक केले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी देते. मग मी रात्रीच मेसेज करून ठेवला की उद्या. तर ते म्हटले की मी बाहर आई हूं, किसी गेट डेथ हो गई इसलिए. मग मी काय बोलली नाही. मग म्हटलं ठीक आहे फिर कल आ जाओ. म्हणजे काल यायला पाहिजे होतं, काल पण नाही. मग आज पण नाही. मग आज मी म्हटलं बाबा आता उद्यापर्यंत तर मी ठेवू शकत नाही, आणि माहित नाही उद्या पाऊस असला तर. आता आज थोडा थांबला होता, पण उद्या आला तर उद्या मी जाऊच नाही शकणार. त्याच्यामुळे मग म्हटलं 12 वाजता तशीच रुद्राला सोडलं. आत येलीन फोन लावला, नाही म्हटला. जशीच्या तशी होती ना, जशीच्या तशी पिशवी उचलली गेली. जास्त पार्सल होती, 9 पार्सल होती. त्याच्यामुळे मग झाला आता तेवढी गेली. आता ह्याच्यानंतर मी म्हणजे बऱ्यापैकी मला खानाचं करायचं होतं आषाढी एकादशीचं. मी किती 3-4 महिने म्हणजे जेव्हा सुरू केलं तेव्हापासून ठरवलं होतं की करायचंच, पण नशीब साथ देत नाहीये. जाऊ दे आता काय करणार. आणि तिथं गेली पोस्ट ऑफिसमध्ये. आज इतके पोस्ट ऑफिसचे छोटे छोटे ब्रँच आहेत ना, एकदम छोटे असे छोटे. इथं मला वाटतं 2 रिक्षा बदलली की एक येते. तिथे गेली तर तो म्हणला बंद आहे, कम्प्युटर चल नाही रहा. तिथून परत अजून 1 रिक्षा बदलल्यानंतर त्यानं तो पण स्पेशल गेला, नाहीतर परत 2 बदलाव्या लागतात. मग स्पेशल गेली तिथं, तर तिथला म्हटला इधर नाही पार्सल बडे ऑफिस में जाओ. परत तिथून मग लाल किल्ल्याला गेले. लाल किल्ल्याचं जे मोठं ऑफिस आहे ना ते मेन आहे. बाकी सगळ्या छोट्या छोट्या ब्रँच म्हणजे ऑफिस चालू करून दिले त्यांनी चौकातनी, कारण ते ऑफिस इतक्या कोपऱ्यात आहे ना की तिथं रिक्षा जात नाही. तिथून चालत यावं लागतं 2 किलोमीटर, आणि तिथून मग रिक्षा भेटते घरी येण्यासाठी. मग तिथे गेली तर मला लेट झाला, 1:30 वाजले. तो माणूस मी गेली आणि तो माणूस जेवायला गेला. मग त्याचं जेवण होईपर्यंत बसावं लागलं मला तिथं टकमक. आणि पायाचं वाटोळ झालं उभा राहून बसायचं रे तेव्हा. मग तिथं किती वाजेपर्यंत थांबली, 2:15 पर्यंत थांबली. मग 2:15ला तो माणूस आला जेवण करून, आणि पार्सलच घ्या ना गप्पाच मारत बसलाय त्या दुसऱ्या माणसासोबत. त्याला मी म्हणते भैया लेलो म्हणजे लेट हो रहा है जाना, आणि तो गप्पाच मारत बसलाय थापाड्या. आणि परत त्याने माझं नाव वाचलं, परत म्हणलं आप तो वही हो ना जिसके रेग्युलर पार्सल आते. म्हणलं हा. म्हणलं पिकअप क्यों बंद किया, मी त्याला विचारलं. तर मग त्याने सांगितलं की आमचा जो तुमचा पिकअपचं घेऊन येत होता त्याने कॉन्ट्रॅक्ट आमचं संपलंय, आम्ही बंद केलंय, आम्ही दुसरा लावणार आहोत. मग त्याला म्हणलं दुसरा लावणार आहे तर पटकन लाव की बाबा, मला किती परेशानी होते म्हटलं इथून इथे यायचं, म्हटलं किती त्रास होतोय. आणि परत तिथून मग चालत आली 2 किलोमीटरवर. तिथून मग रिक्षावाल्याला म्हटलं चल. तो मला 150 स्पेशल रिक्षा करून. मग नहीं म्हणलं ठीक है, म्हणलं थोड़ा इधर आगे तक छोड़ दो, 20 रुपये ले लो, उधर छोड़ दो, मैं उधर से दूसरी रिक्षा से जाऊंगी. मग तिथं सोडलं त्याने, 20 रुपये घेतले. किती रोड असेल माहित आहे, चालत आले असते तर 10 मिनिटं लागले असते चालायला, आणि रिक्षाने तर 2 ते 3च मिनिटं लागले असतील. पण एवढ्याशा अंतरालाच इतके पैसे घेतात.
मग तिथून 10 रुपये कुठं पण सोडा, पण इथून ना साधारणतः इथल्या सोडतात, जवळ सोडतात, जास्त लांबचा घेतच नाही ते. मग तिथं उतारले, तिथं म्हणलं मला श्रवण चौकडीला छोड दो म्हटलं त्याला. मग तो म्हणलं श्रवण चौकड़ी नहीं जाता, फिर डबल पैसा लगेगा. मग त्याने म्हणला 20 रुपये, तिथं 20 रुपये दिले. आणि मग श्रवण चौकडीवरून इथं मग परत चालत यावं लागलं. श्रवण चौकडी म्हणजे जिथं रुद्राची शाळा आहे तिथून मग परत इथपर्यंत चालत यावं लागलं, 1.25 किलोमीटर. इतकं म्हणजे ना मला आजचा दिवस इतका वाईट गेलाय ना, मला तर इतका मला पश्चाताप होतोय की इथं कशाला आलो, का आलो. जवळजवळ 15-20 जण आहेत कपल्स ज्यांच्या माझी ओळख झाली. सगळेच इतके परेशान झालेत ना. बाकीच्यांचं तरी ठीक आहे, घरात बसून राहतो आपण हाऊसवाईफ म्हणले, पण माझं तसं नाही. मला काही ना काही आणायला बाहेर जावंच लागतंय. मला नको झालंय आता. आणि रुद्राच्या पप्पाकडून तर इतकीशी पण अपेक्षा ठेवत नाही, कारण तोच माणूस इतका त्रास सहन करतोय की मला म्हणजे 2-3 दिवस खूप खराब गेले. कारण ज्या दिवशी म्हटलं ना मी जास्त पाऊस आला त्या दिवशी जनरल शिफ्टला ते 5:30ला निघतात, मग 7:30 पर्यंत यायला पाहिजे होते. 9:30 वाजता घरी आले. 9:30 वाजता जवळजवळ 4 तास ते गाडीत बसून ते ट्रॉफिकमध्ये 4 तास म्हणजे गाडीत होते. आणि गाडी मुंगीच्या वेगाने चालत होती. 9:30 वाजता आले ना. आता तोच 3 महिने तोच राहणार. त्यांना म्हटलं 3 महिने तुम्ही सुट्टी घ्या आणि घरीच बसा. म्हटलं इतकं कोणी म्हटलं इतकं ट्रॅव्हलिंग, जायचं 4 तास, यायचं 4 तास, जो काय वे तेव्हा गाडीत बसायचं. इतकं थकून जाईल तो तर माणूस, इतकं थकून जातोय ना की मलाच आता टेन्शन आलं की कसं जात असेल. आणि माझी तर अवस्था तुम्ही बघू शकता, इतके डार्क सर्कल्स वाढलेत, आरामच नाहीये. याच्यावर दुपारची झोप नाही ना काय नाही. आता वाजले 3, आता कुठं झोपायचं, रुद्र यायचं 3:30 वाजले. झाला आता संपला. अजून आता शीत तिकडनं आली, मग मशीनचे कपडे लावलेली ती सुकायला टाकली. ते एक बरं आहे, मशीन बंद करावं लागत नाही, नाहीतर चालू ठेवून कुठं जायचं आणि काय व्हायचं मागं, लय अवघड आहे. तर चला त्या आवरते पटपट. आणि काय आवरायचं, मला तर झोपच आली, काय आवरू काय कळणं झालंय. पण ठीक आहे, रुद्राचे बुक्स वगैरे पडलेत ती सगळं आता गोळा करून ठेवते. थोडंसं निकडचं पण आवरते. माझ्या आयुष्याला काही अर्थ राहिला नाही, इतकं बेकार होतंय ना. मी 6-7 महिनेच राहणार, लगेच सोडणार आहे. पैसे 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 करून ना नुसतं वाट लावून घेतो आपण स्वतःची, जीवाची नुसती वाट लागली आहे. नकोच वाटते मला तर. तर थोडंसं आवरलं आणि तोपर्यंत 4:30 वाजता त्या गोव्याच्या ताई आल्याच्या रूम बघत होत्या ना, त्या आमच्या बाजूची पण त्यांना दाखवली, पण तो काय बाबा कमी करत नव्हता रेंट. आणि त्यांनी खूप साऱ्या बघितल्या, 2-3 ब्रोकर लावून बघितलं. हॉटेलमध्ये थांबल्या होत्या त्या, ब्रोकरनीच त्यांना तशी सोय करून दिली होती. पण इतक्या रूम बघितल्या, सगळ्या रूम 15-16 हजार रेंट, काही कमीच करत नव्हते, होतच नव्हतं. मग जितकं महागाईच तेवढ्या इथं, त्याच्यामुळे मग त्या आल्या आणि इथली बघितली. आता काय माहीत, बघू काय होतंय. कारण की इथं पण थोडासा त्यांना प्रॉब्लेम आहे. त्यांचं पण खूप सामान आहे, इतकं सामान आहे ना की बसणार नाही ते. त्यामुळे त्यांचं चाललंय की थोडं मोठं पाहिजे, एवढं लहान नको वगैरे. आणि त्यात आता त्यांना म्हटलं मग आज थांबा इकडेच आणि उद्या मग बघू म्हटलं. उद्या हॉटेलचं कसं राहतं, हॉटेलचं बिल भरत बसावं लागतं. तिथे तर थांबत तर नाही ते, सकाळी निघतायत रूम बघायसाठी, डायरेक्ट संध्याकाळी जात आहे. त्याच्यामुळे म्हटलं तुमचं सामान इथं आणून ठेवा, काय त्याला एवढे दिवसभर तरी घरात ठेवायचं आहे. आणि मग आता दुसऱ्या दिवशी ते गेलेत रूम बघायला, परत गेले, त्यांचं सुरूच आहे. तर आता मी माझी इथं आवरते, म्हटलं कवर वगैरे बदलून घ्यावेत. एक 8 दिवसातून मी कवर बदलतेच. आता इतकं खराब नाही होतं इथे, म्हणजे अजिबात खराब होत नाहीये. कारण रुद्र पण आता स्कूलमध्ये जातो दिवसभर, त्याच्यामुळे बेडशीट खराब जास्त होत नाही. नाहीतर दमनच्या घरामध्ये 4 दिवसाला धुवावी लागायची, कारण तो खराब करायचा. आणि जेव्हापासून बेड घेतला तेव्हापासून आमचा अर्धा दिवस तरी तिथं बेडवरतीच जातो. मस्त वाटतं तिथंच, तेवढ्यात एकदम छान फ्रेश वाटतं. त्यामुळे आणि ही बेडशीट पण मला वाटतंय 327 रुपयाला घेतली फ्लिपकार्टवरून. माझा बेडची गादी आहे ना थोडीशी मोठी असल्यामुळे ना एकदम ॲडजस्ट करावं लागतं बसवताना. तर मोराचा आवाज येतोय, मोर ओरडतायत. आता ह्यांच्यापासून माझा व्हॉइस ओव्हर कधीच व्यवस्थित होणार नाही. मी व्हिडिओ शूट करायला घेतला की नेमकं त्यांचं ओरडायचं चालूच होते. तर एकदा जर आपण ना बेडशीट बदलली ना तरी इतकं फ्रेश वाटतं. तुम्हाला जर ह्या बेडशीटची लिंक पाहिजे असेल ना तर तसा ना हा किंग साईजची बेडशीट आहे, पण माझं सुपर किंग बेड आहे, त्याच्यामुळे मला सुपर किंगचं घ्यावं लागतं. बघा आता ह्यावेळेस आता मला समजलं, एक जणांनी सांगितलं की तुझा सुपर किंग आहे बेड, तर सर्च करताना सुपर किंग बेडशीट असं सर्च कर. आणि किंग साईजची आहे किंवा क्वीन साईजची, मला दोन्ही सेमच राहतात, थोडासा चेंज राहतो.
तर तुम्हाला घ्यायची असेल ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. खूप मस्त आहे क्वालिटी. मी किती दिवसापासून यूज करते, खूप दिवस झाले यूज करते आणि मशीनला धुते तरीसुद्धा काही झालेलं नाही. आणि आता कवर वगैरे चेंज करून घेते म्हटलं उशींचं, म्हणजे मग पटपट हे आवरलं ना मग निवांत. रुद्रच्या शाळेमुळे हा सगळा म्हणजे प्रॉब्लेम होतोय, कारण त्याच्या शाळेचं टायमिंगच व्यवस्थित नाहीये. 12:30 ते 4:30 असं टायमिंग असल्यामुळे मग माझं ना सकाळचं व्यवस्थित काम होतंय, ना दुपारचं ना संध्याकाळचं. ते एकदम हे झाल्यासारखं झालंय, काहीच रुटीन व्यवस्थित लागत नाहीये. सकाळचा मी 8-8:30लाच उठतो, त्यामुळे चहा नाश्ता करेपर्यंत 9:30 वाजून जातात. झाडूही मारेपर्यंत 10-10:30. मग लगेच स्वयंपाक करा, त्याला जेवण घाल, तयार करेपर्यंतच त्याचा रिक्षा यायचा टाइम होतो. आणि मग तो गेल्याच्या नंतर पण थोडंसं सामान असं ते आवरलं की मग लगेच दुसऱ्या कामाला लागायचं. तर परत इतकं थकून जातं ना की असं वाटतं थोडासा आराम करून मग कामाला लागू, आणि कामाला लागेपर्यंत डायरेक्ट 2च वाजतात. इतका टाइम तर इतका पटपट निघून जातोय ना. आता आम्ही इथं आलोय त्याला 1 महिना झाला असं वाटतही नाही. असं वाटतंय की म्हणजे 1 महिना होऊन गेला ना, असं वाटतं इतक्या पटपट सगळे दिवस संपावेत ना की लवकर. तर त्याच्यानंतर एक पार्सल आलं होतं रुद्रसाठीच, तर ते त्याला बिस्किट घेतलेत, लाकडाचे आहेत. ह्याच्या आधी त्याला 120 बिस्किटांचं पॉकेट घेतलं होतं, ह्यावेळेस 60 बिस्किटांचं घेतलंय, कारण त्याला पुरत नाहीयेत, त्याला खूप मोठी लाईन लावायची असती त्यासाठी. तर ह्याची पण लिंक तुम्हाला भेटेल, जास्त महाग नाहीये. 60 बिस्किटांचं मला वाटतं 80ला आहे आणि 120 बिस्किटांचं 100ला आहे. त्याच्यानंतर एक कैची आली होती जी झिगझॅगची आहे, ओव्हरलॉकसाठी चांगली राहते. तर म्हटलं बघूयात तरी, इतकी सारखीच ट्रेंड ह्याचा, सारखंच इन्स्टा ओपन केलं की हीच रील येते. म्हटलं मागवून तरी बघूया की खरंच, म्हटलं ही जर काम करत असेल तर लोकांनी ओव्हरलॉकची मशीन कशाला घेतली असती. तर बघूयात तरी म्हटलं ही कशी काम करते. तर मी तर कट केलं आणि बघितलं हाताने, तर असं झिगझॅग सारखी डिझाईन तयार होते कट केलं की. कैचीला धार पण खूप जास्त आहे, प्रचंड धार आहे. पण जे आपण म्हणतो की नाही धागे निघत नाही, तर तसं काही नाही. जसं आता हाताना सोडल्यानंतर धागे निघतायत ना, सेम तसेच धागे त्याचे पण निघतायत. अगदी 10-20% म्हटलं थांबवत असतील, पण पूर्ण नाही. त्याच्यामुळे घ्यायचं असेल तर जास्त असं मला वाटत नाही. वाढीव काम हे होते. तर काल त्या गोव्याच्या ज्या ताई येणार होत्या ना, त्या आल्या होत्या. म्हणजे त्यांचं सामान वगैरे अजून इथंच रूमचं फिक्स झालं. आमच्या साईडला जी होती ना ती रूम ना ठीक होती, पण रेंट कमी करत नव्हती. आणि इतकं जुनं कंस्ट्रक्शन आहे ना ते, म्हणजे एवढं जुनं आहे ना ते की आता म्हणजे जास्तीत जास्त अजून 3-4 वर्षाचं चालेल असं आहे. एकदम जुनं आहे, खूप जुनं. आणि त्याच्यामुळे मग कधी कधी ते वरनं सिमेंटाचे लपकेच पडतायत, हेच पडतंय, त्यामुळे मग रिस्की पण होतं. पण रेंट कमीच करायचं नाव घेणार. मग शेवटी त्यांनी थोडं इथून 2 सोसायटी सोडून आहे तिकडं आता त्यांनी फायनल केले. हाच फायनल करणार होते रात्री. म्हणजे त्यांचं चाललं होतं की त्यांची मुलगी पण म्हणत होती की आमच्या शेजारी घ्यायचं, म्हणजे रुद्रसोबत खेळायला वगैरे हट्ट धरून बसली होती. पण शेवटी कसं आहे ना, म्हणजे आता तिथं त्यांना ती रूम भेटली ना, ती खाली वर आहे, म्हणजे डबल मजली घर आहे. वरती 3 रूम आहे, 3 बेडरूम, खाली 1 BHK का 2 BHK आहे. असं म्हणजे स्वतःच असं थोडंसं गार्डन टाईप पण आहे, पुढून असा मोकळा जागा, गाडीसाठी मोठं पार्किंग आहे, त्याच्यावरती टेरेस आहे. इतकं मोठं घर त्यांना 13,000मध्ये भेटलं, फक्त 13,000मध्ये एवढं मोठं. आणि साईडला तो बाबा 15,000च्या खाली येत नव्हता. काय आहे त्याच्यामध्ये एवढं मला काही कळत नव्हतं ना. आतमधनं बरंच उलगडलं पण होतं, पण जाऊ दे झालं. इतकं लुटतात ना आपण लोक, म्हणजे हिथं आम्हाला सांगतात, ते साईडचं सांगतात की मागच्या म्हणजे थोड्या वर्षापूर्वी, म्हणजे 2004-5 असं 10 पर्यंत हिथे 2000ला 3000ला सुद्धा एवढ्या मोठ्या घराला रेंट कुणी देत नव्हतं, सगळी मोकळी पडलेली. पण ही कंपन्या चालू झाल्या आणि कंपनीमुळे नोकरीवाले, म्हणजे आपल्यासारखे ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यामुळेच इथं एवढी महागाई झाली, नाही तर इतकं महाग नव्हतं इथे. तर मला सकाळी माझं काही ना काही वाढीक होतच आहे बघा. कुकर घेऊन आता मला वाटतं वर्ष पण नसेल झालं, आताच घेतला होता, याच्यासोबत मांडणीसोबतच घेतला होता. आणि ह्याचं पडला माझ्याकडून, खालीच पडला, तसे खालचं तुटला. आता पकडायचं कसं, आता परत एक वाढीव काम झाला. तर इतका छान कुकर माझ्या नॉनस्टिकचा एकदम मस्त होता. पण त्याला दांडा मला आता बघावं लागेल, चेंज करून देतात का, दांडा चेंज करून दिला तर बरं होईल, बघावं लागेल. कारण कुकर चांगलाच आहे, मला नवीन एकुलते एक आहे, अजून घ्यायचं काय नाही, पण मला वाढवायचंच नाही, सामानच वाढवायचं नाही. स्वतःचं जेव्हा फ्लॅट होईल ना, इतकं सामान घ्यायचं ना, पूर्ण सेटच घेऊन टाकायचा लाखभर रुपयाचं, पण आता नाही वाढवायचं. तर मला सकाळी मस्त पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. तर ह्या ताईने मला ना मस्त त्यांच्याकडे सगळे म्हणजे टाईप मी खाल्लेत लाडू, मी मिक्स सगळे घेतलेत, म्हणजे तेलाचे, तिळाचे, गुळाचे, शेंगदाण्याचे, नंतर ड्रायफ्रूटचे, डिंकाचे सगळे आहेत. मला डिंकाचे प्रचंड आवडले, खूप मस्त आहे डिंकाचे लाडू. मी खाल्लेत, अजून आहेत भरपूर. त्याच्या पप्पांना पण संध्याकाळी विचारूया टेस्ट कशी आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे ना सगळ्या प्रकारचं प्रीमिक्स आहे.
आणि त्याच्यावरती त्यांची म्हणजे प्रोसेस पण कसं करायची रेसिपी पण त्यांनी लिहून दिलेली आहे. बॅकला तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये नेमकं कसं पीठ आहे हे बघा. ह्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे. आता ही कुठे गेलं तर आता हे बेसन लाडू करायचे आहेत ना तर ह्याच्यामध्ये सगळंच मिक्स आहे. सगळंच मिक्स, फक्त तूप टाकायचं आणि भाजायचं थोडंसं, लाडू मिक्स करायचे, लाडू वळायचे, तेवढंच काहीतरी सुकामेवा घालून झालं. तर मी संध्याकाळी ट्राय करते शेवईची खीर. तर त्यांनी मला भरपूर सारं दिलेलं आहे, खूप काय काय पाठवलंय. त्यासाठी त्यांचं मनापासून खूप थँक्यू. आणि मला असं आशा आहे की माझ्याकडून पण त्यांना चांगला रिस्पॉन्स जावा. तिळाची चटणी, जवस चटणी, शेंगदाणा चटणी, त्यांच्याकडे काय नाही असं नाहीच आहे, सगळंच आहे त्यांच्याकडे. मी किती सांगितलं ना कमीच पडेल. एकही असा नाहीये रेसिपीचा पदार्थ जो की त्यांच्याकडे मिळत नाही. आणि असं आहे की हे तुम्हाला ज्यावेळेस पण पाहिजे की नाही, आता तुम्ही ऑर्डर टाकली तर त्याच्या आधी ते ताजं बनवतात आणि मग देतात. आधी बनवून ठेवलेलं नाहीये, हे मला जास्त आवडलं त्यांचं. त्यासोबत त्यांनी ढोकळा, दाल बाटी, नंतर बरेच सारे कांदा लसूण मसाला, चकली भाजणी हे दिले. मला चकली प्रचंड आवडते. निकिताला आम्ही दोघी बघू ट्राय करू आता एखाद दिवस. सेम शिफ्ट राहिली ना बघू चकली बनवून घेऊ. तर मी जसं बनवेल ना तसं व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. आणि खूप छान आहे, मला वाटते खूप मस्त रिस्पॉन्स आपल्याकडून गेला पाहिजे. आणि एकदम स्वस्तात आहे, त्यामुळे नक्की मला वाटते की तुम्ही सगळ्यांनी त्यांना ऑर्डर द्या. ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला त्यांचा व्हॉट्सअपचा जो नंबर आहे ना तो मी खाली मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अशांचं मला वाटतं ना सगळ्यांचं एकतरी युट्यूब चॅनल, इन्स्टा आयडी काही ना काही पाहिजेच. अशा सगळ्या ताईंचं ज्या घरून काही व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांना प्रोत्साहन मिळत नाही तसं, किंवा प्रतिसाद पण समोरून तसा येत नाहीये. तर त्यासाठी मला वाटतं माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये डिटेल सांगणारच आहे, म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा थोडंसं तुमच्यासोबत बोलून घेते. तर मस्त आहे, नक्की ऑर्डर करा. आणि म्हणतात ना एक छोटंसं आपण पण सपोर्ट करायचं की त्यांनी पुढे गेलं पाहिजे. तर मी मस्त मागवलेलं आहे त्यांच्याकडून छान. मला लाडू प्रचंड आवडले. इतके वेगवेगळ्या प्रकारचे लाडू त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. ताजं बनवून देतात, ते ताजं बनवले त्यांनी आणि मग मला पाठवले. खूप मस्त आहे.